अभिजित दीपकेवरील हल्ल्याची दृश्य पाहून मन विचलित झालं. खूप संताप आला. कोणतं चुकीचं काम करतोय तो? तुमच्या आणि आमच्या मुलांची लढाई लढतोय. नीटचे पेपर फुटले, 23 लाख विद्यार्थी त्यांचं नुकसान झालं. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. CBSEचे पेपर फुटले, TETचे पेपर आहेत, UGचे पेपर आहेत. किती पेपर असे फुटले आहेत. SSCचे पेपर फुटले आहेत. जवळजवळ याच वर्षी 1 कोटीच्या वर विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. कोणी आवाज उठवत नाही आहे. लोकांचा आवाज बनवून अभिजित दीपके रस्त्यावर उतरलाय लोकांना न्याय देण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी. कारण त्यांचं जीवन अंधकारमय होतंय आणि अभिजित दीपकेवर हल्ला केला का? तुमची मुलं परीक्षेला बसलेली नाही आहेत, तुमची भावंड नाही आहेत, त्यांचं नुकसान होत नाही आहे, त्यांचं भविष्य अंधकारमय होत नाही आहे. अभिजित दीपके याला खरं म्हटलं तर आंदोलन करायची गरज नाही, पण तो तुमच्या आणि माझ्यासाठी आंदोलन करतो आहे. तेव्हा त्यांच्यावरचा हा हल्ला निंदनीय आहे. आणि अशा प्रकारचा हल्ला केल्यावर तरुण घाबरतील, आंदोलनाला येणार नाही असं तुम्ही समजताय. चुकीचं आहे. उलट मी दिल्लीला जाणार नव्हतो, आता मात्र दिल्लीला जाणार आणि हे आंदोलन यशस्वी करणार. अभिजित दीपके काय घेऊन चालला होता हो? काय त्याच्या हातामध्ये हत्यारं होती, तलवारी होत्या, बंदुका होत्या? नाही. गांधीजीच्या मार्गावर आणि हातामध्ये आंबेडकर या 2 लोकमान्य शस्त्रांच्या जीवावर हा तरुणांची लढाई लढतोय. त्याचं कौतुक करण्याच्याऐवजी त्याच्यावर हल्ला करतात. नीच लोकांनो, कॅमेऱ्यात तुमचे फोटो आलेले आहेत. आज ना उद्या सत्ता बदलणार, हिशोब सर्वांचा होणार. पण जर न्याय कोणी मागत असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहा. आता दिल्लीमध्ये मात्र मोठं आंदोलन आम्ही पाठिंबा द्यायला येत आहोत दिल्लीला. तरुण तर मुलं जाणारच आहे, कारण हा आता हल्ला पेटून उठला आहोत आम्ही. हा हल्ला तरुणाईवर आहे. हा हल्ला न्यायपूर्ण मागणाऱ्या लोकांवर आहे. हा हल्ला संविधान मानणाऱ्यांवर आहे. त्यामुळे तरुणांसोबत आम्ही सुद्धा दिल्लीला येत आहोत. आता मात्र सोडणार नाही. हल्ल्याचा जबाब आम्ही न्यायपूर्ण मागण्यांनी घेणार.